नमस्कार। जत विधानसभा मतदारसंघाची निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे। प्रस्थापितांचे धाबे जाणले आहेत। पैशाच्या मस्तीवरती राजकारण करता येतं या भ्रमात ते आहेत। जत पूर्व भागातील सर्व सरपंच, उपसरपंच, सर्व नेते मंडळी आणि ऊस तोडीच्या मुकादमांना माझे हात जोडून विनंती आहे, एक मोठं षडयंत्र जयंत पाटील, विश्वजित कदम आणि इथले उमेदवार करतायत। महाराष्ट्रातील साखर कारखाने सुरू झालेले नाहीत, निवडणुकीच्या नंतर हे कारखाने सुरू होणार आहेत, तरी सुद्धा ऊसतोड मजुरांना इथून उचललं जातंय। आज मी काही ऊसतोड मजुरांशी बोललो, त्यांच्या मुकादमांशी बोललो। गेल्या 8 दिवसापासून त्यांना त्या कारखान्यावरती नेऊन बसवलेलं आहे आणि एक मोठं षडयंत्र आहे। तर आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी। जे ऊसतोड मजूर कारण नसताना विनाकारण त्यांना इथून उचललं जातंय, त्यांना मतदानाला परत येण्यासाठीच्या ज्या काळजी आहेत त्या सर्व आपण घेतल्या पाहिजेत। साखर कारखान्यांच्या अधिकाऱ्यांचे त्यांना फोन येत आहेत की तुम्ही ताबडतोब तिकडे आलं पाहिजे। असा अधिकारी जर त्या परिसरात सापडला तर त्याला तुडवण्याची व्यवस्था तुम्ही सर्वांनी केली पाहिजे। तुडवल्यानंतरची जबाबदारी आहे ती मी संपूर्ण घेईन, त्याबद्दल तुम्ही अजिबात चिंता करू नका। पण या प्रस्थापितांना मला सांगायचं आहे, तुम्ही किती जरी षडयंत्र केलं तरी जत तालुक्यातल्या लोकांनी, स्वाभिमानी लोकांनी निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे। परंतु माझ्या सर्व सहकाऱ्यांना माझी विनंती आहे की आपल्याला 9-10 दिवसाचा वेळ आहे, आपण काळजी घेतली पाहिजे। आपल्या ऊसतोड मजुरांना, मायमाऊलींना मतदानासाठी आणलं पाहिजे। जय हिंद।